सुस्वागतम रसिको, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला हक्काचा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण का घेऊन आलोय. अरे सॉरी, चुकून त्या चला हवेमध्ये गेलो, माफ करा रसिको. चला, सुस्वागतम रसिको, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप 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 स्वागत आहे. आज आहे 8 मार्च आणि आत्ता वाजलेले आहेत बघा बरोबर 5:50. आज आहे आमची साई कृपा प्रीमियर लीगची टुर्नामेंट. खूप दिवसापासून आमच्या चालू होतं की मॅच ठेवायच्या टुर्नामेंट ठेवायची. मुलं सगळी बोलत होती की टुर्नामेंट ठेवायच्या. मग आज बघता योग आला आहे आणि आज 4 टीममध्ये मॅच होणार आहे. तर सगळेजण इकडे गाड्या वगैरे घेऊन जमलेले आहेत, बघू शकता तुम्ही. सध्या आमची प्रॅक्टिस डायरेक्ट रोडवरूनच सुरू होते. डायरेक्ट बघू शकता तुम्ही. आमच्या सोनीचा धोनी अजून आला नाही, तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो जेव्हा सोनीचा धोनी येईल. सगळ्या पाण्याच्या बाटल्या वगैरे रेडी. ड्रायव्हर रेडी ना? बस काय बाबा, नेशील ना पोराला आमच्या व्यवस्थित? बस काय, त्या बाजूच्याला बघ, जरा थोडासा प्रॉब्लेम यायचा, मागे जाशील ना व्यवस्थित? एक नंबर. तर मित्रांनो, आता आम्ही इकडे DAV कॉलेज भांडूपच्या इकडे थांबलो आहे. घरी गेलेलो, थोडं आमच्या कॅप्टन वाघाची तालीम यांची जर्सी राहिलेली, ते पाहू शकता. आमची टीम वाघाची तालीम कुठल्या कोपऱ्यात काय जातात काय माहिती त्या जर्सी घालायला. काय सांगू भावाने तुम्हाला, आता ते रुनवाल फॉरेस्ट मुलुंडच्या इकडे पाहू शकता किती ट्रॅफिक आहे. आणि या गाड्या पण ना, ट्रॅफिक, मुंबईचा ट्रॅफिक. अशा प्रकारे आमची दुसरी टीम पण इकडे आलेली आहे. हो रोहित इंगे, चला या ट्रॅफिकच्या गेममधून आपण बाहेर पडूया आता आणि टर्फमध्ये पोचल्यावर तुम्हाला भेटतो. आणि भावांनो, आज साई कृपा प्रीमियर लीगमध्ये आहेत त्या पूर्ण 4 टीम. रावण, वाघाची तालीम, शिलेदार आणि महारथी. रावणचा कॅप्टन आहे यश बानकर, वाघाची तालीमचा कॅप्टन आहे किरण राणे. शिलेदारचा कॅप्टन कोण आहे? तू आहेस. शिलेदारचा कॅप्टन आहे आमचा सुजय पालव. आणि सोनीचा धोनी म्हणजे महारथीचा कॅप्टन आहे दीपेश सावंत. दीपेशजी सावंत आहे इकडे भाई, आपला बॉलिंग करतोय. आणि नॅशनल प्लेयर हर्ष मोरे आपल्या इकडे बॅटिंग करत आहे. सगळी पूर्वतयारी चालू आहे. 6:30 वाजता पहिली मॅच सुरू होणार होती. बघूया आता 10-15 मिनटात आमचे बुवा कुणाल बांधकर येत आहे. आता ते आले की मग डायरेक्ट मॅच सुरू करून मग आपण पुढच्या दिवशीकडे वळणार आहोत. या ठिकाणी आपण आहोत रावणचे कॅप्टन यश बानकर सोबत. बघूया यश बानकर यांचे या मॅचच्या पुढे काय तयारी केली आहे त्यांनी, कशा बाबतीत त्यांचे प्लेयरांना काय तयार करून आणलं आहे. बघूया यश बानकर, काय सांगाल तुमच्या टीमबद्दल, काय सांगाल तुमच्या प्लेअरबद्दल? आमचे कच्चा लिंबू आहेत सगळे, बघू आता काय करतात. तुम्ही जिंकणार की नाही मॅच? आमचा नरपुंडी आधीच हा पोरगा लावतोय. 2 दिले तुम्हाला. 2 आमचा आम्ही हा नरपुंडी आहे काय? हा नरपुंडी ओके. आणि आधीच बोलतो आपण खालून पहिले आहे. तू बॉलिंग करणार की बॅटिंग करणार? मी बॅटिंग करणार. तुमच्यामध्ये बॉलर जास्त आहेत की बॅटिंग? बॅटर जास्त आहेत. आणि तुला काय वाटतं, आम्ही जिंकू की नाही? नाही, तुमचं नाही माहित, पण आम्हाला माहिती आहे आम्ही जिंकू शकतो भाई, आमच्यात तेवढी गॅरंटी आहे. पण तुम्ही तर बोललात की तुमच्यात सगळे कच्चा लिंबू आहे, मग तुम्ही जिंकणार कसे? तरी पण कॉन्फिडन्स आपण हाय ठेवतो, त्यामुळे भाई. आता कॉन्फिडन्स आहे, मॅच झाल्यावर कॉन्फिडन्स लो नाही. मॅच झाल्यावर बिर्याणी ठेवली, मग बिर्याणी खाणार. या ठिकाणी आपल्या पहिल्या मॅचचा टॉस उडत आहे. पहिली मॅच आहे महारथी वर्सेस शिलेदार.
महारथीचे कॅप्टन आहेत आपले दीपेश सावंत आणि शिलेदारचे कॅप्टन आहेत सुजय पालव आणि या ठिकाणी यश बानकर टॉस उडवत आहे. रिस्टार्ट यश बानकरला बरोबर जमत नाही उडवायला. चला कोण आहे हे जिंकलेले अशा प्रकारे आपले शिलेदारचे कॅप्टन सुजय पालव. बॉलिंग चूज टू बॉल फर्स्ट. ओके. या ठिकाणी शिलेदार यांनी उत्कृष्ट बॉलिंग केली व महारथी यांनी 4 ओव्हरमध्ये 50 रन मारले आहेत. आयुष मुद्रासे हा खूप चांगला खेळला. 3 चौके त्याने एका ओव्हरमध्ये दिले आहेत. उत्कृष्ट बॅटिंग केली आहे व आता महारथी देखील सज्ज झालेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. तसेच शिलेदार देखील आपले सज्ज झाले आहेत. पहिला बॉलिंग करतोय आपला कॅप्टन दीपेश सावंत आणि पहिली बॅटिंग करतायत सुजय पालव. हा आमने सामने कॅप्टनचा सामना असणार आहे. दोन्ही कॅप्टन समोरासमोर आहेत. बघूया आता कसं काय. अशा प्रकारे आयुष मुद्रास बॉलिंगला आलेले आहेत. पहिला बॉल आणि पहिला बॉल. अशा प्रकारे शर्मा याने 6 मारलेला आहे. मस्त बॅटिंग. खेळाडू बसलेले आहेत आणि या ठिकाणी नेक्स्ट मॅच आपली आहे. देखील नेक्स्ट मॅच आपली आहे. बघूया. आमच्या दोघांचे निळा बावट्यांसोबत गुलाबी गुलाबी बावटे. बावटे. तुझं नाव काय करण आंबाला. त्या ठिकाणी आपल्या इकडे करण आंबा देखील मॅचसाठी उपस्थित आहे. डोसा मित्रांनो, मला तर वाटतंय माझ्या आवाजापेक्षा तर या व्हिडिओमध्ये बीप 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 एवढंच वाजणार आहे. काय सांगता येत नाही पोरांचं. रंगलेली आहे आता. तुला काय कोण जिंकेल यामध्ये, शिलेदार की महारथी? मला असं वाटतंय की सुपर ओव्हर हा सुवर्ण क्षण आपण बघू शकतो, पण समोरच्या प्लेयर बघता मला असं वाटतंय की कुणालची टीम, पालवची टीम ही जिंकू शकते असं मला वाटतंय. शिलेदार. बघूया. एक शेवटचा लास्ट बॉल आहे आणि या ठिकाणी लास्ट बॉल शेवटच्या टाकत आहेत गौरेश जुवाटकर आणि बॉलिंगला आहेत, बॅटिंगला आहेत विनीत मोरे. अशा प्रकारे या ठिकाणी आमची मॅच आहे आता. वाघाची तालीम वर्सेस रावण. कोण बोलतो या ठिकाणी आपले कॅप्टन अशा प्रकारे आम्ही म्हणजे वाघाची तालीम हे टॉस जिंकलेला आहे व पहिली बॉलिंग घेतलेली आहे. अशा प्रकारे आम्ही सर्वांनी ठरवले नीट खेळणार. भैया कोणाला तरी दुसरं किरण राणे आमचे कॅप्टन, त्यांच्या सहकार्याखाली पूर्ण टीम चालू आहे. अशा प्रकारे रावण यांचे कॅप्टन यश बानकर. यश पहिली बॅटिंग करतो खाली खाली उतरतोय. अशा प्रकारे यश खाली उतरतोय व फडके आमचा फडू वरती उतरतोय. या ठिकाणी भावांनो,
वाघाची तालीम म्हणजे आमची टीम यांनी खूप छान बॉलिंग केली आहे. समोर आमची होती रावण, यांना फक्त दिलेले आहेत किती रन 23 टू विन म्हणजे 22 रन आम्ही फक्त त्यांना दिले आहेत आणि त्यांना आहेत फक्त अच्छा ठीक है समझ गया. हे असे मध्ये मध्ये प्राणी येत असतात, काय नाही घाबरू नका. बघूया रावण पुन्हा एकदा सज्ज झालेत आमचे. अशा प्रकारे हर्ष मोरे यांनी चिलीम चिटका विमल गुटका शॉट उत्कृष्टपणे 4 दिलेला आहे आता मगाच्या बॉलला. आणि आता पाहू शकता तुम्ही लोकांनी पुन्हा एकदा 4 हर्ष मोरे चिलीम चिटका विमल गुटका शॉट. मस्त हर्ष, 1 नंबर. वाघाची तालीम ऑन टॉप. नाद करा पण आमचा कुठं लावा ताकद. अशा प्रकारे मित्रांनो ओव्हर पटपट पटपट संपत चालले आहेत, पण हर्ष मोरे आणि किरण राणे यांचे 6 काय संपत नाहीत. उत्कृष्ट खेळाडू किरण राणे व हर्ष मोरे पुन्हा एकदा मित्रांनो मला माहित पण नव्हतं, मी फक्त आता गोप्रो चार्ज लावायला गेलेलो. 1च ओव्हर झालेली आत्ताची आणि आता गोप्रो फक्त चार्जिंगला लावून आलो आतमध्ये आणि डायरेक्ट मला असं कळालं की आमची मॅच जिंकली, आम्ही मॅच जिंकलोय. अशा प्रकारे वाघाची तालीम हम टॉप हो. नाद करा पण आमचा कुठं लावा ताकद. 1 नंबर हर्ष मोरे मस्त खेळले सगळे. वाघाची तालीम मधील किरण राणे व हर्ष मोरे यांनी 4 ओव्हरमध्ये खेळले आहेत 85 आणि आता महारथी यांना करायचे आहेत 86 जिंकायला. तुम्ही पाहू शकता तिथे सगळी टीम राहुल RK सोबत सगळी टीम हाफ चड्डी आमचा आहे. हाफ चड्डी देखील आमचे सज्ज झालेले आहेत. हा पाहू शकता. आता भेटूया डायरेक्ट मॅच मध्ये. कॅप्टन बघा कॅप्टन. A few moments later. या ठिकाणी रावण वर्सेस शिलेदार यांची मॅच, ही 3री मॅच आहे व टॉस उडवतील आपले रणजित सर. काय पाहिजे बॅटिंग. अरे भाई ये बॉलिंग है. बॅटिंग चल, हे चले आपली बॅटिंग. अशा प्रकारे रावण यांनी टॉस जिंकलेला आहे. रणजित सरांच्या हातचे हा टॉस उडवलेला गेला आहे व रावण यांनी घेतलेला आहे बॅटिंग. शिलेदार हे देखील पुन्हा सज्ज झालेले आहेत मॅच खेळण्यासाठी व त्यांची पुन्हा एकदा टीम प्लॅनिंग सुरू झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. बॉल हातात ठेवा आणि 6 बॉल 6 मारू दे त्याला. 6 मारू दे त्याला, काय सीन नाही. फक्त एक्स्ट्रा टाकू नका. बॉल फिक्स करू राजे टाकेला जाता. खूप छान प्रकारे शिलेदार यांचे मॅनेजमेंट आहे. प्रॉपर टीम प्लॅनिंग हे फार महत्त्वाचे आहे गेममध्ये. तसेच आता थोड्याच वेळात शिलेदार वर्सेस रावण ही मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा ही मॅच रंगणार आहे. पाहूया आपण ही पुढची मॅच. कौन है ये लोग, कहां से आते हैं? हे आमचे योगा ट्रेनर दिशांक राणे. या ठिकाणी पुन्हा एकदा रावण यांची बॅटिंग व हे सगळे खेळाडू इकडे सेट झाले आहेत. लेट आलेले प्लेयर हे 2 आहेत. हा एक ऋषभ माने बॅटिंग आणि आमचा मयुरेश पांचा. आले बॅटिंग पाहिजे माणसा, काय नाही हो आपलेच आहेत सगळे. सर्व शिलेदार सज्ज. बॉलिंगला आहेत ओम शर्मा वर्सेस मयुरेश पांचा. पुन्हा एकदा शॉट रे. 4 शॉट रे. घेऊ दे तिकडेच. अप्रतिम चौका फ्रॉम हितू दादा. हे स्कोर मोजा तुम्ही पण स्कोर मोजा. महारथी वर्सेस
रावण या खेळाचे या सामन्याचे अंपायर तुम्ही पाहू शकता. पाहू शकता तुम्ही त्यांना जरा हवेशीर खेळायला लागतं, हवेशीर उभं राहायला लागतं. पुन्हा एकदा आयुष मुद्रास, वैभव फडके व रोहित इंगळे यांचा सामना बघण्यात थरारक उत्कृष्ट खूप मजा येणार आहे. पाहूया पुन्हा एकदा. मित्रांनो तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा महारथी वर्सेस रावण यांचा सामना सुरू झाला आहे. हा 5वा सामना आहे आणि महारथी यांची पहिली बॅटिंग, रावण यांची पहिली बॉलिंग आणि अशा प्रकारे खूप छान चौका रोहित इंगळे यांनी मारलेला आहे. बॉल गोलंदाज करत होते वैभव फडके. मित्रांनो घाबरू नका मित्रांनो. असे मध्ये मध्ये पक्षी प्राणी येत असतात आमच्या इथे. अजिबात बिलकुल घाबरू नका, आनंद घ्या त्या पक्ष्या प्राण्यांचा. निसर्गरम्य वातावरण आहे अगदी. पुन्हा एकदा निसर्गरम्य वातावरणात, या निसर्गरम्य वातावरणात पुन्हा एकदा रोहित इंगळे यांनी मारले आहे चौका. अशा प्रकारे छान चिलीम चिटका विमलकृता शॉट. ओपी रोहित इन द चॅट. पुन्हा एकदा रोहित याचा चांगला प्रयत्न, परंतु वैभव फडके याचा पायमध्ये आला. अशा प्रकारे हितू दादा बॉलिंगला आलेले आहेत, बॅटिंगला आहेत. पुन्हा एकदा रोहित इंगळे. दोघांचे प्रयत्न कायम आहेत. बाकी टीमचे प्लेयर कोण आहे? This is the call. We won the toss. बॉलिंगच घे. आम्ही बॉलिंग करतो. अशा प्रकारे वाघाची तालीम त्यांनी गेम ऑलवेज ऑन टॉप केलाय. कोल्हापूर हो नाद शेख होल चड्डी गोल लावा टाकते. मस्त गेले. हर्ष मस्त गेला. साहिल, किरण राणे सगळे खेळले. अशा प्रकारे आजची मॅच या बॉल आउटचा आता एक सामना होईल आणि मग त्यानंतर ट्रॉफी वाटप वगैरे सगळं होईल. मग त्यानंतर सर्वात मेन म्हणजे मॅच नाही पण सर्वात मेन बिर्याणी. आम्ही आता सगळ्यांसाठी तंदुरी बिर्याणी मागवली आहे. चल चल चल. सरळ टाका सरळ. मग तेच तर बोललो आपल्या परत नाही ना. गौरेश आता गौरेश जयस्वर उरलाय. अथर्व लावला का मुद्राचा फोन कर. तो वाजणार त्याला बोलव. थांब टाक 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 पटकन का. भावांनो बॉल आउट किती वेळ झाले अजून परत का रिझल्ट येतच नाही. महारथी यार. महारथीला पुन्हा चांदिरीला पुन्हा एकदा शिलेदार. ओम शर्मा. अशा प्रकारे मित्रांनो ॲज युज्युअल भागात टॉप. विषय कोण चड्डी कोण. इकडे कोण जय हॅशटॅग रेणुका प्रसन्न. लावा ताकद भावांनो. वाघाची तालीम ऑन टॉप. दुसरी आलेली आहे शिलेदार.
तिसरी आहे महारथी आणि चौथी टीम बाहेर गेली आहे ती म्हणजे रावण. अशा प्रकारे खूप छान सामना केला आजचे. रनर अप आणि हे जिंकले. खूप छान सामने गेले आजचे. सर्वांनी सहकार्य खूप छान केलं. आमचा टर्फ 10:30 पर्यंत होता. 10:30 टायमिंग संपला आमचा. आता लगेचच ट्रॉफी वाटप होईल आणि नंतर भावांनो मेन म्हणजे बिर्याणी, तंदुरी बिर्याणी भाई लोग. आता लगेच ट्रॉफी वाटप करूया. भेटूया ट्रॉफी वाटप करूया. धन्यवाद. म्हणजे माझे सर रणजित भोसले यांनी जो आम्हाला अमूल्य योगदान दिल्याबद्दल साई कृपा भजन मंडळ कांजूरमार्ग त्यांचे खूप खूप आभारी आहे. त्यासोबत आम्ही एक छोटासा सन्मान चिन्ह त्यांना देत आहोत. दुसऱ्या पायथ्यावर 8 शिलेदार त्यांच्या कॅप्टनला मी बोलवतो. शाबाश पालव. शेवटची विनर ट्रॉफी माहित आहे ना, वाघाची तालीम किरण राणे. चले दुसरा. चल त्यानंतर बेस्ट बॅट्समॅन काय वाटतं कोण असेल? रोहित इंगळे. काय वाटतं? कुणाल बांधकर. दिशांक राणे. कुणाल बांधकर. वैभव फडके. काय बोललो आलं का? रोहित आला. नाही पळायचे घरी जायचे. त्याच्यानंतर हर्ष मोरे. सगळ्यांना माहिती आहे हर्ष मोरे. आज या ठिकाणी आपण साई कृपा भजन मंडळ कांजूरमार्गचा पहिला सीझन म्हणजे SKCL सीझन 1 खेळला आपण. त्याच्यामध्ये 4 टीम होत्या. 4 टीममधून एक संघ मालक होता किरण राणे, दुसरा होता सुजय पालव, तिसरा होता दीपेश सावंत आणि चौथा होता यश बांधकर. आणि प्रत्येकाने आपला चांगला खेळी दाखवली त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. बेस्ट फिल्डर रोहित खेडेकर. नंतर दे बॉलर बॅट्समॅन घे. त्याच्यानंतर बेस्ट बॉलर आयुष मुद्रास. मैं कब हो गया ये? कब हुआ कब? कधी टाकली बॉलिंग कधी टाकली? हे फोटो काढ फोन दे फोटो काढ. घाबरला आयुष मुद्रा. ओव्हर मध्ये 4-5 विकेट आहेत त्याचे. अरे हे पिन कोणाचं आहे भाई? चला थांब काढतोय. गणपती अप्पा प्रतिभाच्या नावानं सद्गुरू साईनाथ महाराज की. या ठिकाणी भावांनो आजचा सामना खूप छान रंगला. सर्व टीम वाघाची तालीम, 8 शिलेदार, महारथी आणि रावण 4ही टीम छान खेळले. जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलंच कुठल्या टीमला कुठलं स्थान मिळालं आहे. पहिली आहे वाघाची तालीम, दुसरी आहे 8 शिलेदार आणि तिसरी आहे महारथी. तर आता इकडे सगळं ट्रॉफीचा सामना वगैरे सगळं झालं, ट्रॉफी वाटप वगैरे सगळं झालं. सगळ्यांचा दिवस खूप छान गेला आणि आता इकडून थेट आम्ही जाणार आहे बिर्याणी खायला. तर भावांनो
फायनली SKCL प्रीमियर लीग टुर्नामेंट इथे संपन्न झाली आणि आता सगळे बिर्याणीचा आस्वाद घेत आहेत, पाहू शकता तुम्ही. फोटो काढले हे रोया बिर्याणी कशी आहे? त्यांची आहे. भावना तर समजून जावा. त्याला डोस दिला मी. धन्यवाद भावांनो. आजची ही मॅच खूप चांगली होती. वैभव, तर भावाचा आपला एक नवीन संकल्प आहे, तर किमान या व्लॉगला ह्याला 500 सबस्क्रायबर, 1000 लाईक आणि 1500 फॉलोअर्स पाहिजेत मला. चला भावांनो, तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर अवश्य लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थोडं काही चुकलं माकलं असेल या नवीन ब्लॉगमध्ये थोडं लहान समजून माफ करून घ्या. आणि आता लगातार थोडे कंटेंट येतील, 2-3 कंटेंट अजून पुढे विचार आहे माझा चालू आहे. धन्यवाद. मी इकडेच थांबतो आजच्या ब्लॉगमध्ये आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.